तर पार्थ पवार जमीन घोटाळ्यात अजित पवारांनी खोटं रेटलं का अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे। 3 ते 4 महिन्यांपूर्वी या प्रकरणाचं कानावर आलं होतं, त्यावेळीच सांगितलं की चुकीचं काहीही चालणार नाही असं अजित पवार म्हणालेले होते। मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी यू टर्न घेतल्याचं दिसून आलंय। या व्यवहाराबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही। मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं, त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही, असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। आजपर्यंतच्या माझ्या गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी कधी नियम सोडून कुठलं काम त्या ठिकाणी केलेलं नाही। या व्यवहारामध्ये देखील मला अजिबात काही माहिती नव्हतं। माहिती असतं तर मी लगेच सांगितलं असतं, हो मला विचारून ते व्यवहार झालेला आहे। दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून अजित पवारांची आश्चर्यकारकरित्या पाठराखण करण्यात आली आहे। दादांना व्यवहाराची कुणकुण लागली असती तर त्यांनी थांबवलं असतं, दादांच्या कामाच्या व्यापामध्ये हे राहिलं असेल असं वक्तव्य हे विखे पाटलांनी केलंय। त्यांनी त्याच वेळी ते प्रकरण थांबवलं असतं तर इथपर्यंत ती परिस्थिती आली नसती। बऱ्याच वेळा मग कधी कधी कामाच्या व्यापातून काही निर्णय परस्पर सुद्धा होतात। पण मला वाटतं आपण काही त्याच्यावर निष्कर्ष काढण्यापेक्षा एकदा स्वतः मुख्यमंत्र्यांनी चौकशी आदेश दिल्यामुळे आता ती चौकशी आपण होऊ दिली पाहिजे। मुद्दा शिल्लक नाही विरोधी पक्षाकडे, विरोधी पक्षांकडे, त्यामुळे सूट काही झालं की राजीनामा दिला पाहिजे।